गुढीपाडव्यानिमित्त नाशिकमध्ये शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण माझ्या मागे बघू शकताय की महिला असतील किंवा तरुण असतील हे अत्यंत उत्साहाने या शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत. ढोल पथक असेल, झांज पथक असेल, साहसी खेळांचं प्रात्यक्षिक असेल, या सगळ्या माध्यमातून आजच्या या गुढीपाडव्याच्या निमित्तानं एक उत्साहवर्धक वातावरण जे ते नाशिकमध्ये बघायला मिळत आहे. नाशिकच्या प्रथम नागरिक महापौर हिमगौरीताई आडके या स्वतः या शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत. गुढीपाडव्याच्या आपल्याला देखील शुभेच्छा. काय संदेश असेल, कसं वातावरण वाटतंय नाशिकचं? अतिशय उत्साहवर्धक असं वातावरण आहे. तुम्ही बघता आहात की एकदम चारी दिशा दुमदुमल्या आहेत. मग तो शंखनाद असो किंवा ढोल पथक असो, एकदम कमी एका पथकाने सुरू केलेली ही शोभायात्रा आज जवळजवळ 9 पथकं इथे तुम्ही बघताय आणि ते अतिशय पारंपरिक आहेत, ज्यांनी आपली खरं तर सांस्कृतिक ओळख होते. नाशिककरांना आणि तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरं तर आपल्याला विकासाची गुढी उभारायची आहे आणि हा आमचा संकल्प आहे. आपल्या सगळ्यांनाच अतिशय मनपूर्वक आनंदाच्या गोष्टी काही काळातच आता नाशिककरांसाठी सन्माननीय आपले मुख्यमंत्री असतील, कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन असतील, हे सगळेच अतिशय तत्परतेने आणि खूप काटेकोरपणे नाशिककडे लक्ष देत आहे. आज या गुढीपाडव्याच्या समारंभात आपण बघतो आहे की प्रमुख पाहुण्या म्हणून चोथेताई इथे आहेत आणि आमच्या स्थानिक नगरसेविका चंद्रकलाताई धुमाळ आहेत. ही अतिशय उत्तम अशी शोभायात्रा आहे. आता आम्ही इथून काळाराम मंदिरापाशी जाणार आहोत. खरं तर नाग चौकात प्रात्यक्षिके झालेले आहेत, गुढी उभारली गेली आहेत आणि अतिशय आनंदमय अशा वातावरणात आम्ही आता ही शोभायात्रा पुढे नेत आहोत. आपण बघतोय की स्वतः महापौर या शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत. मागे साहसी खेळांचं प्रात्यक्षिक जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे. त्यासोबतच ढोल पथक आहे, झांज पथक आहे आणि त्याचप्रमाणे साहसी खेळांचं प्रात्यक्षिक देखील या ठिकाणी महिलांच्या वतीनं केलं जात आहे. त्याच्यामुळे आजच्या या गुढीपाडव्याच्या निमित्तानं एक अत्यंत आनंददायी असं वातावरण जे आहे ते सध्या नाशिकमध्ये बघायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.